नमस्कार, मी केतकी अरविंद सांगळे. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की काल मी फेसबुकवरती विक्रोळी विभागातले काही फोटोज आणि व्हिडिओज टाकलेले. त्याच्यावर खूप लोकांनी प्रतिसाद दिला, काहींनी कमेंट्स केलेत. विषय असा होता की आपल्या विभागामध्ये काही रोहिंग्या आहेत, वेगवेगळ्या विभागातना कुठून कुठून आलेले काही लोक आहेत, ते मच्छी विक्रेती करतात. त्यांचं एक स्कॅन्डल आहे असं लक्षात आलेलं आहे आणि त्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड खोटे आहेत. ते जो ॲड्रेस सांगतात तो देखील चुकीचा आहे. म्हणजे नुसतेच मच्छीवाले नाही तर त्यांच्याबरोबर नारळ विक्रेते आहेत आणि फळ विक्रेते आहेत. त्यांचे मी काल आधार कार्ड आणि सगळं चेक केलं. त्याच्यामध्ये आपण बघू शकता की लेखी पण आपण सगळे डिटेल्स काढले त्यांची. तर त्यांची जी नावं आहेत ती सलीम शेख, परत काय हलीमा शेख, अब्दुल मलिक, त्याच्यानंतर काय अजूब खान, अशी काही नावं आहेत. आणि ह्यांचे ॲड्रेस म्हणजे आधार कार्डवरचे जे ॲड्रेस आहेत ते सगळे झारखंड, वेस्ट बेंगॉल आणि झारखंड म्हणजे त्याच विभागातले तिथलेच सगळे ॲड्रेस आणि बांगलादेश, वेस्ट बेंगॉल असं सगळे ॲड्रेस आहेत. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट निदर्शनात आली की त्यांच्या आधार कार्डवर सगळ्यांच्या तारखा ह्या सारख्या आहेत. म्हणजे 1 जानेवारी, एक फक्त पुढचं जे साल आहे ते बदललेलं आहे. एकाला आम्ही पकडलं, म्हणजे काल जवळपास आम्ही रविवारी 13 ते 14 जणांना आम्ही पकडलं की ज्यांच्या तारखा चेक केल्या आणि त्यांच्याशी बोललो तर तेव्हा कळलं. तर त्याच्यामध्ये बापाची तारीख 1 जानेवारी साल वेगळं, मुलाची तारीख 1 जानेवारी साल वेगळं. आश्चर्याची गोष्ट आहे ना, आपल्या इथे अशा एकाच दिवशी एकाच घरात तारखेला जन्माला येणं खूप क्वचित असतं. ह्यांच्या इथे सगळ्यांचे ह्याच तारखा कशा काय, हा एक प्रश्न. दुसरा, हे राहतात भलतीकडेच, धंदा येऊन भलतीकडेच करतात. आता आम्ही त्यांना विचारलं की कुठे राहतात. पहिलं त्यांनी खोटं सांगितलं की विक्रोळीतच राहतो. नंतर त्यांना खोदून विचारल्यावर ते लोक सांगतात की आम्ही मस्जिद बंदरला राहतो आणि आम्ही सगळे मस्जिद बंदर म्हणजे जे 13 ते 13 जण भेटले त्याच्यातला एक फक्त वडाळा आणि मुंब्रा 2 जण तिथून आलेले होते. आणि बाकी जे सगळे 9 ते 10 जण होते हे सगळे मस्जिद बंदरवरनं येतात. हे मस्जिद बंदरला ह्यांचं मी त्याला विचारलं की कोण आहे तुम्हाला, कोण हे सगळं देतं. तर त्यांनी सांगितलं की आमचा कोणतरी एक हे आहे, मुखिया आहे, तो मुखिया हे करतो. मला सांगा हे सगळं सेफ आहे का आपल्यासाठी? कारण की अशी जर लोक बाहेरच्या विभागातनं आपल्या विभागात येऊन मच्छी विक्री करतायत, ते कशा पद्धतीने करतात, काय करतात, त्याच्या मागचं त्यांचं इंटेन्शन काय आहे हा वेगळा विषय. पण आपल्या इथे राहणाऱ्या स्थानिक जे व्यवसाय करणारे लोक आहेत,